नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच म्हणजे 2 तारखेला म्हणजे 2 जुलै 2026 ला आय टी प्रिन्सिपल गट ब ची जे काही प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल या पदासाठी एक्झाम होणार आहे त्याची तारीख डिक्लेअर करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ज्या परीक्षेची तुम्ही वाट बघत होते ते परीक्षेची तारीख आजच आयोगाने डिक्लेअर केलेली आहे. तर बघा प्रसिद्धी पत्रकाद्वारे काय म्हटलेलं आहे. तर सरळ सेवा भरती करिता चाळणी परीक्षेच्या आयोजनाबाबत म्हणजे लेखी परीक्षा होणार आहे आपली. तर त्याच्यामध्ये बघा काय सांगितलं की सरळ सेवा भरती करता खालील नमूद संवर्गाच्या प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून संगणक प्रणालीवर आधारित म्हणजे कम्प्युटर बेस एक्झाम होणार आहे. संवर्गाच्या नावासमोर नमूद केलेल्या ठिकाणी दिनांक वेळेत हजर राहणे म्हणजे परीक्षा. आता हे झालं ठीक आहे. जाहिरात क्रमांक 120/2025 आणि परीक्षेचा तारीख किती दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? 16 ऑगस्ट 2026. म्हणजे 15 ऑगस्ट झाले की लगेच दुसऱ्या दिवशी एक्झाम असणार आहे. परीक्षेचा टाइम सुद्धा दिलेला आहे आपल्याला की 1 तासाची एक्झाम असणार आहे 9 ते 10. आणि बघा की त्याच्यामध्ये सिलेबस आयोगानं ऑलरेडी पॅटर्न टाकलेला आहे. तर 100 क्वेश्चन असतील, 200 मार्क्स असतील आणि त्याच्यानंतर मुलाखत सुद्धा दिलेली आहे. तर असं हे स्ट्रक्चर असणार आहे. आता हे तारीख बद्दल झालं. आता जर विचार केला आपण तर आपल्याजवळ म्हणजे जे काही एक्झाम देणारे विद्यार्थी आहेत त्यांच्याजवळ आज किती तारीख आहे? साधारण 2 आणि 16 म्हणजे जवळपास किती झाले? 44 दिवस झाले. त्यातले 3-4 दिवस असेच सोडून द्या म्हणजे काही सण वगैरे येतात. 3-4 दिवस आपलं काहीच होत नाही. तर एक साधारण आपण जर विचार केला तर आपल्याजवळ 40 दिवस आहेत. 40 दिवस आणि युनिट किती आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो? तर 20 युनिट म्हणजे काय? 20 सब्जेक्ट आहेत हे लक्षात घ्या. एक युनिट एका सब्जेक्टच्या इक्विव्हॅलंट आहे. त्यामुळे दिवस आहेत 40 आणि सब्जेक्ट आहेत 20. म्हणजे आता 40 दिवसात कसं प्लॅनिंग करायचं? मग 40 दिवसात तर आपल्याला हे सगळं संपवायचं आहे. मग काय करायचं? तर साधारण तुमचं एक रीडिंग जे आहे पहिलं रीडिंग 15 दिवसात व्हायला पाहिजे. दुसरं म्हणजे पहिलं आता जे काय असते पहिल्या रीडिंगला खूप दिवस लागतात ना. पहिलं रीडिंग जर आपण 20 दिवसात केलं तर दुसरं रीडिंग किती दिवसात होणार? एकदा पहिलं रीडिंग झाल्यानंतर दुसरं रीडिंग एक साधारण तुम्हाला 10 दिवसात म्हणजे रीडिंगसाठी 2 रीडिंगसाठी आपल्याला 30 दिवसात ते सगळं कंप्लीट करायचं आहे. मग तुम्ही म्हणाल सर उरलेले 10 दिवसात काय करायचं? तर 10 दिवसात तुम्हाला भरपूर त्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवायचे आहेत, रिव्हिजन करायचे आहे, तरच ते आठवते ना. 1 आणि 2 रीडिंगनं तेवढा स्पीडमध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आठवत नाही. तर जे 10 दिवस आहेत शेवटचे ते आपण रिव्हिजनसाठी ठेवणार आहोत, मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी ठेवणार आहोत. तर असं करत हे आपल्याला 40 दिवसात हे सगळं प्लॅनिंग करायचं आहे. मग 40 दिवसात आता बघा जे मी पहिले माझ्या लेक्चरमध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या की या एक्झामची तयारी करणारे 99.99% विद्यार्थी हे जॉब करणारे आहेत. त्या विद्यार्थ्यांना फक्त संध्याकाळी मिळाला तर एखादा 1.5 तास किंवा 2 तास वेळ मिळतो. आणि शनिवार किंवा रविवारी सुट्टी असेल तर त्याला 4-5 तास वेळ मिळतो. म्हणजे रविवारी सुट्टी असल्यावर बरेच जण काय थकतात ना. हप्ताभर काम केलेलं असते, घरचे काम असतात, काही गोष्टी असतात, तर त्या रविवारी 4-5 दिवस 4 ते 5 तास त्याला वेळ मिळू शकतो. तर हे असं आपल्याला हे करायचं आहे. म्हणजे आता जवळ आली एक्झाम म्हणल्यावर आपल्याला थोडंसं संध्याकाळी दररोज 3-4 तास तरी वेळ द्यावा लागेल. आणि रविवारी साधारण तुम्हाला 5-6 तास म्हणजे तरच ते शक्य आहे. तर आता हे सांगणारा मी काय कुठं मोठा काय फार तज्ञ नाही किंवा मला फार काही करते अशातलाही भाग नाही. परंतु एक जे काही स्पर्धा परीक्षेला शिकवायचा अनुभव आहे किंवा स्वतः स्पर्धा परीक्षेला दिलेले आहेत तर त्या बेसवर मी बोलत आहे. त्याच्यामुळे तर म्हणजे 40 दिवस राहिले म्हणून कुठेही घाबरायचं कारण नाही. तर ते सगळं गोष्टी आपण जर व्यवस्थित थोडा वेळ दिला, थोडं त्याच्याकडे बघितलं, व्यवस्थित स्वतःच्या नोट्स बनवल्या किंवा जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे त्याची प्रॅक्टिस केली किंवा जे काही असेल मटेरियल आपल्याजवळ त्याच्यावर विश्वास ठेवून आपण जर या गोष्टीचा सामना केला तर सहज आपली एक्झाम क्रॅक करणं शक्य आहे. तर होप करतो की काही गोष्टी जर आपल्याला कामाच्या वाटल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. माझे बरेच ITI प्रिन्सिपल गट ब च्या एक्झामसाठी माझ्या जर युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये गेला तर लेक्चर आहेत, MCQ चे सुद्धा लेक्चर आहेत, तर त्याचा सुद्धा तुम्ही फायदा घेऊ शकता. धन्यवाद.